नमस्कार मित्रांनो, दिव्यांग बांधवांचे तसेच संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्या सर्वांचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. 2 जानेवारी 2026 या तारखेपासून ही रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येत आहेत आणि दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासाठी ते कसं चेक करायचं हे साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तर मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट मेसेज सुद्धा शासनाकडून जे डीबीटी झालेले आहेत 2500 रुपये किंवा 1500 रुपये त्याचे सुद्धा मेसेज अशा स्वरूपात तुमच्या समोर दिसत आहेत. जर हा मेसेज आलेला नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जे ऑनलाईन थर्ड पार्टी ॲप्लिकेशन यूज करत आहात, फोनपे, गुगल पे वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा चेक बॅलन्सद्वारे तुम्ही चेक करू शकणार आहात तुमचे 2500 रुपये किंवा 1500 रुपये जमा झालेले आहेत किंवा नाहीत. त्यासोबतच वेबसाईट सुद्धा आहे जे की समोर दिसत आहे cas.mahaIT.org. या वेबसाईटवरती यायचं आहे. तर आल्यानंतर तुम्हाला बघू शकता लाभार्थी स्थिती हा जो ऑप्शन दिसत आहे तुमच्या समोर, लाभार्थी स्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं सोपी पद्धत आहे, फक्त आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे. कारण ही प्रोसेस संजय गांधी निराधार योजनेची जी रक्कम आहे ती डीबीटीद्वारे बँकेमध्ये जमा केली जात आहे. त्यामुळे निश्चितच आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये रक्कम जमा होत आहे. त्यामुळे इथं तुम्हाला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा आहे. खाली इथं कॅप्चा आहे तसा हा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा भरून घेतल्यानंतर खाली स्क्रोल करून आल्यानंतर गेट मोबाईल OTP हा जो ऑप्शन दिसत आहे, गेट मोबाईल OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. गेट OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो लगेचच मोबाईल नंबर लिंक असलेल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येणार आहे आणि हा पॉपअप मेसेज येणार आहे समोर स्क्रीनवरती. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर लगेचच तुम्हाला OTP भरायचा ऑप्शन दिसत आहे खाली. इथं OTP भरून टाकायचा आहे. OTP भरल्यानंतर गेट डेटा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा ऑप्शन येत आहे. त्यानंतर लगेचच पुढचं पेज ओपन होणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स येत आहे. मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी जी इन्फॉर्मेशन दिलेली होती तुम्ही हे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसत आहे. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा दिसणार आहे. आता इथं खाली स्क्रोल करून आल्यानंतर इथं फायनान्शियल इयर तुम्हाला निवडायचं आहे. इथं निवडायचं आहे ते म्हणजे आता चालू आहे त्याच्यामुळे आपण 25-26 हा निवडायचा आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता असे ट्रान्झॅक्शन दिसणार आहे, स्टेटस, बँक नेम वगैरे सर्व स्टेटस दिसणार आहे. इथंच तुम्हाला या महिन्याची रक्कम जमा झाली आहे किंवा नाही याचा स्टेटस सुद्धा दिसणार आहे, किती तारखेला जमा झाली हे सुद्धा दिसणार आहे. जर नाहीच दिसत असेल इथं तर प्रिंट हा ऑप्शन हा क्लिक करायचा आहे. प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला बॅक केल्यानंतर एकदा इथं संपूर्ण माहिती दिसते बघा, कुठल्या महिन्याची किती रक्कम जमा झाली हे संपूर्ण माहिती इथं असणार आहे. असं स्टेटस अगदी 2 मिनिटात तुम्हाला मोबाईलवरून पाहता येणार आहे. कुठंही जायची गरज नाहीये. अगदी 2 मिनिटात स्वतःच्या मोबाईलवरून तुम्ही स्वतःच्या अकाउंटमध्ये 2500 रुपये किंवा 1500 रुपये जमा झाले आहेत किंवा नाही हे चेक करायचं आहे. माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जाणार आहेत. धन्यवाद.